हाय फ्रेंड्स, आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे। तर आज आहे मंडे, सोमवार आहे आणि रेग्युलर रूटीन चालू होणार आहे। तसं गेल्या आठवड्यातच चालू झाले, पण 2-3 दिवस मुलांना सुट्टी होती, शुक्रवार, शनिवार, रविवार, आणि आजपासून हे सुद्धा टिफिन नेणार आहेत। कारण मागचे 1-2 आठवडे त्यांनी अजिबात टिफिन नेला नव्हता, दिवाळी आणि याच्यामुळे भूक लागत नव्हती। तर आता माझी योगा वगैरे करून झालाय आणि त्याच्यानंतर आता मी अंघोळीसाठी पाणी ठेवलं एका गॅसवर पिण्यासाठी ठेवलंय। आजपासून मी थोडं गरम पाणी पण पिणार आहे। आणि रात्री जे बदाम आणि अक्रोड मी भिजत घातलेले ते आता स्वच्छ करून घेतले आणि 2च बदाम मी खायला घेतलेत। तर मला जास्त भिजवलेले बदाम नाहीत आवडत, त्याच्यामुळे मी 2च घेतलेत। अक्रोड तर मी खातच नाहीये, कारण मला नाही आवडत, ते असं कच्चंच खायला आवडतं। आणि आता पाणी थोडंसं कोमट झालं, जरा जास्तच गरम झालं, ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि म्हटलं स्वयंपाकाच्या तयारीला लागावं। खूप लेट होतो, जरी मी 6:30ला उठले होते तरी पण मला खूप लेट झालं स्वयंपाकाला, कारण टिफिन द्यायचा होता। आज सोमवार असल्यामुळे यांना उपवासाचं आणि परत चपाती भाजी पण बनवायची असते या दोघांच्या टिफिनसाठी, त्यामुळे तर इथे मी भात करायला ठेवला। म्हटलं भात तरी होऊन जाईल, कारण चपाती भाजी केली तरी मग काय वेळेला भात पण आदिराज मागतो, त्यामुळे थोडासा भात करते मी। तर मी इथे पाणी प्यायला घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आणि भात ठेवला मी, खरं मीठ वगैरे टाकलं, पण गॅसच चालू केला नाही। आता बघा, माझ्या ते लक्षात पण नाही लवकर आलं, मी मस्त बाहेर बघत पाणी पित होते आणि नंतर अचानक गॅसकडे लक्ष गेलं, तेव्हा कळालं की गॅस बंद आहे। नशीब लवकर लक्षात आलं, नाही तर तांदूळ सगळं पिठळलं असतं। तर गडबडीत सकाळच्या ना असंच होतं, काही ना काही लक्षातून राहतंच। आणि मला सांगितलं बदाम नाही आवडत, मी अक्षरशः जीवावर आल्यावानी हे बदाम खाते, कारण कच्चे बदाम मी किती पण खाईन, पण भिजवलेले नाहीत आवडत। तर मी अशी हळूहळू थोडे थोडे खात होती। आणि अगोदर हे डेली म्हणजे खूप वर्षापासून मी बदाम भिजत घालते, अक्रोड बदाम। तर हे काय करतात, माझ्यासाठी पण ठेवायचे आणि मुलांसाठी पण ठेवायचे। तर माझ्या वाटणीचे बदाम तसेच राहायचे, संध्याकाळी हे येईपर्यंत मी खायचेच नाहीत। मग त्यांनी बघून घेतलं आणि आता माझ्यासाठी बदामच ठेवत नाहीत, कारण ते वेस्टच जातात त्याच्यामुळं, कारण मला नाहीत आवडत। मध्ये पण मी थोडेसे म्हणजे खायला स्टार्ट केलेलं, परत काही दिवसाने परत बंद केलं, तर नाहीत मला आवडत जास्त त्याच्यामुळे। त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली, यांचा टिफिन बनवला, त्यांना नाश्ता वगैरे दिला। आदिराज आराध्याला अंघोळ हे डेलीचंच काम आहे आणि ते दोघं उठल्यानंतर मग रेग्युलर काम चालू होतं ना, त्याच्यामुळे मग मला व्हिडिओच घेता आला नाही। खूप गडबडीत कामं चालतात ती, कारण ट्युशनला त्यांना 9:30ला पाठवायचं असतं आणि त्यांचं दररोजचं खूप नाटक असतं, उठतच नाहीत अजिबात। अर्धा तास मला उठवायलाच घालवतात, तिथून पुढं रमत ब्रश आणि हे ते त्यांचं चालू होतं, अक्षरशः कधी मारावं लागतं त्यांना। त्यामुळं मग त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे स्टार्ट केला नाही। त्या दोघांना नाश्ता वगैरे देऊन ट्युशनला पाठवलं, मी नाश्ता केला आणि देवपूजा करून घेतली। त्याच्यानंतर बाहेरचा बेड वगैरे आवरायला घेतला। तर आदिराजनं ना थर्मोकॉल जे होतं ते पूर्ण घरात काल केलेलं। तर हे बघा, एवढं थर्मोकॉल बेडच्या मागे गेलेलं, मी रात्री झाडू मारला आणि हे जे गेलं ते बेडच्या मागे गेलेलं तसंच राहिलेलं, ते साफ करून घेतलं। एवढं ते थर्मोकॉल उडतं ना, फॅन तर बंदच होता तरी पण झाडू मारताना खूप उडत होतं। आणि रात्री त्यानं सगळ्या घरात केलेलं, तर बेडच्या मागे गेलेलं फक्त झाडायचं राहिलेलं। आणि बेड ओढायला एवढा त्रास होतो ना, फर्निचरचा बेड आहे आणि मला लवकर तो पुढं ओढतच नाही, आणि त्याच्याशिवाय मला म्हणजे बेड साफ करता येत नाही, कारण हे तर अजिबात बेड मला हलवू वगैरे लागत नाहीत, मलाच करावं लागतं। तर मग ते साफ करून घेतलं। टिफिन बनवायचा होता, तर भाजीलाच काय नव्हतं, काय देऊ करून मग मटकीवाली आली होती, मग 10 रुपयाचीच मटकी घेतली, कारण आम्ही तिघेच होतो। मटकी साफ केली आणि मटकीची उसळ म्हटलं करावी, पीठ मळलेलं चपातीसाठी। आणि ह्यांच्या टिफिनला मी वरईचा भात केलेला, तर तो पण शिल्लक होता, पण काय झालंय पोरांना काय माहिती, वरईचा भात किंवा खिचडी पहिले खूप त्यांना आवडायची, आता ते लोक खातच नाहीत। आणि एकदम थोडासा बनवलेला तरी पण शिल्लक राहिला आणि तो मग मी अक्षरशः संध्याकाळी खाल्ला। आणि जेवताना पण माझ्या लक्षात नव्हतं दुपारी खायचा, त्यामुळे मला तो संध्याकाळी खावा लागला। तर बघा, आधीला सोडून आले आणि 1:45 वाजलेत आणि अजून माझं काम नाही झालं। आराध्याला सोडलं ना, त्याच्यानंतर बाहेर आम्ही गप्पा मारत बसलो, कारण सगळ्या मुलांचा स्कूलचा एकच टायमिंग आहे आणि मग एकत्र बायका जमल्या की माहिती ना, मग
काय काय बोलत बसतो, एखादा विषय निघाला की मग झालंच. आणि असंच झालं, बोलत बसलो 10-15 मिनिटं तिथेच गेली. देवपूजा वगैरे सकाळीच केलेली, पण एवढेच कामाला मला एवढा वेळ गेला. चपाती भाजी केली, मटकीची उसळ केली आणि चपाती, आराध्याला टिफिन दिला आणि एवढा वेळ याच्यामध्ये झाला. ज्या दिवशी मी म्हणते ना की लवकर आज उरकायचं, त्या दिवशी हमखास उशीर होतो, काही ना काही होतं आणि हमखास उशीर होतोच होतो. त्यामुळे मी ठरवत नाही म्हणते, पण ठरतच. आता सकाळी मी 6:30ला उठलेले, म्हटलेलं 12 वाजेपर्यंत 12:30 पर्यंत सगळं काम करायचं आणि मग बाकीचं नंतर, कारण मला आज पार्लरला जायचं होतं. कधी मी दिवाळीत पण नाही गेले, कधी गेलेले त्याच्या अगोदर आय थिंक दसऱ्याला जायचं होतं तेव्हा गेलेले, त्याच्यावर मी गेलेच नाही. आणि आता जायचं होतं मला, कारण चेहरा पण भरपूर खराब झालाय, आयब्रो करायचे होते, वॅक्स वगैरे करायचं होतं. म्हटलं आदिराजला सोडल्यानंतर मग वेळ भेटतो ना, मग जाईल. तर कशाचं कामच झालं नाही आज. नेमकं ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी असंच काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यातून भाजीवाला आला, मग भाजी घ्यायला, नंतर फ्रूटवाला आला, फ्रूट घ्यायला, असं काही नाही काही येत राहतं आणि मग सगळा वेळच होतो. तर कपडे राहिलेत आणि भांडी राहिलेत. आता मी भांडीच घासतेय आणि नंतर जेवणारे भांडी घासून. तर कपडे लावणारे मशीनला जेव्हा मशीन हे केले, दुरुस्त केले, तेव्हापासून जरा कपड्यांचं टेन्शन गेलंय माझ्या. तर आता भांडीच घासायला इकडे घेतलेत, म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करावा. काय माहित काय, मी व्हिडिओ म्हटलं ना की ठरवून गेलं ना की असं करायचं, आता लवकर उरकायचं आणि पार्लरला जायचं, होतच नाही, काय नाही काय होतं. तर दाखवते तुम्हाला. थोडी भाजी मिळते आता, स्वस्त झाली आहे. तर मी 50 रुपयाची घेतली, दाखवते. तर मोटर चालू आहे, त्याचा आवाज येतोय, थोडंसं इग्नोर करा. आणि भाजी आता थोडी थोडी स्वस्त होत चालली आहे. तर 50 रुपयाला 3 मला पेंड्या आज भेटल्या, त्याच्यामुळे मी घेतल्या. मी 2च घेतलेल्या अगोदर, म्हटलं बस होतील. तर ते अंकल बोलले की 20 रुपयाला एक होती आणि 50ला 3 होत्या, तर ते म्हणले तुलाच युजफुल होईल, त्यामुळे 50च्या 3 घे. मग मी 3 घेतल्या आणि खरंच चांगली भाजी, एकदम छान होती. पण आता एक आज करणार आहे आणि 2 परत मग नंतर करणार आहे. तर इथे बघा, मी ऑरेंज आलेले विकायला ते घेतलेत. आणि ह्याच्याहून एकदम छोटे छोटे ऑरेंज असतात ना, ते खूप छान असतात, एवढे गोड असतात ना. मी ते ट्रेनमध्येच बघितलं आहे, असं शक्यतो मार्केटमध्ये वगैरे नाही बघितलं. पण ते ऑरेंज लय भारी असतात. ती आता थंडीचं चालू झालं आहे आणि ऑरेंजचा सीझन पण, म्हणजे ऑरेंज यायला लागलेत बाजारात. आणि हे ऑरेंज पण खूप गोड लागले मला, चांगले लागले. आणि पेरू पण घेतले, आदिराजनं घ्यायला लावले. पेरू शक्यतो मी टाळतेच, कारण लगेच सर्दी होती. पण आदिराज काय ऐकला नाही आणि घ्यायला लावले. तर किचनवरचा हा राडा आता सगळा मला उरकायचा होता. त्याच्यानंतर किचन क्लीन केलं. गॅस लयच खराब झालेला, त्याच्यामुळे गॅस घासला. नाहीतर डेलीचं मी थोडं थोडं पुसूनच घेते, डेली नाही गॅस घासत, कारण खराब होतो. आणि माझा पण आता खूप वर्ष झालं हाच गॅस आहे, त्याच्यामुळे थोडा पाय वगैरे त्याचे खराबच झालेत. बघूया आता कधीतरी चेंज करेनच मी, नवीन घेईन. हे पण म्हणतायत की आपण नवीन गॅस घेऊया, बघू आता कधी घेतोय. कारण ह्या गॅसला 8 वर्ष झालेत. त्याचे पाय जे असतात ना खालून थोडेफार हे झालेत, पण आहे चांगला आहे अजून तरी, एवढा काय प्रॉब्लेम नाही. बघूयात पुढं. त्याच्यानंतर खिडकीवर पण बरंच तेलकट उडतं, कारण कसं तिथंच गॅस आहे ना, ते सगळं तिथलं पूर्ण स्टाईल तेलकट खिडकीवर. आणि खिडकीच्या काचांवर पण सगळं तेलकट थर बसतो, त्यामुळं ते मला सारखं खिडकी आणि ते कट्टा घासावा लागतो. सगळं क्लीन करून घेतलं आणि भांडी वगैरे घासली. तर त्या दिवशी एक छोटीशी जाळी आणली बेसिंगमध्ये ठेवण्यासाठी, कारण बारीक पण कचरा कधी कधी जातो मोठ्या जाळीतून, त्यामुळे ही वाली आणली. तर एकदम स्लो पाणी जातं, पण एकदम बारीक कचरा ना याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यामुळे पाईप वगैरे त्याच्यामध्ये घाण अडकायची शक्यता कमी असते. त्यामुळेच ही जाळी मी आता आणली आणि ती वाली जाळी काढून ठेवली आहे. ह्या जाळीचं बरं पडतं, एकदम बारीक सगळा कचरा त्याच्यामध्ये भांडी घासली, मशीनला कपडे लावली आणि जेवायला बसले. तर मला काम सगळं झाल्याशिवाय ना जेवूशीच वाटत नाही, त्याच्यामुळे मला दुपारी खूप लेट होतो जेवायला. तर मटकीची उसळ, आम्रखंड आणि चपाती, आणि आदिराजनं ज्या प्लेटमध्ये घेतलेलं तीच प्लेट मी मला घेतलेली. तर वाजले आहेत किती रे आधी? 5:30 वाजून गेले. आधी आला आमच्या स्कूलमधनं. आणि आता मी घेतली मेथीची भाजी साफ करायला. तर आत्ताच्या पुरतीच करणार आहे, स्वयंपाकाला लागणार आहे. आणि मार्केटला
हा मेथीचीच भाजी बनवणार आहे. खाणार ना तू? आता दूध प्यायचं, दूध मी गरम केलंय. हा ती चिक्की खाल्ल्यावर. मग आता तुला चपाती श्रीखंड पाहिजे आहे आणि एवढं गोड खातो का आता लगेच? संध्याकाळी चपाती श्रीखंडच खायचंय बाळा जेवणाबरोबर. मग तू आता दूध पे पोट भरून. हा आणि मग जेवताना आपण श्रीखंड चपाती खाऊया. आता चपातीच करणार आहे. हा तर एक भाजी घेतली निवडायला आणि इकडं 2 आहेत अजून. तर आताच्या पुरती एक बस होईल. आणि आता बाबूला पाहिजे मोबाईल, तर त्याला 5 मिनिटं देणार आहे. पक्का प्रॉमिस कर 5 मिनिटच बघणार. दे प्रॉमिस कर. नाही बाळा एवढ्या वेळ नाही. दीदी बिदी म्हणायशी कधीतरी. दीदीला आपल्या आराध्याला मोठी आहे ना ती तुझ्यापेक्षा. ती छोटी आहे, मी मोठा आहे. आणि तू बघ खेळणी काढली तिथं ती पिशवी तशीच, ते सॉक्स आणि ते तुझे शूज तसेच असं ठेवतात का? टीचर शिकवतात ना तुला? मग ते शिकवत ते नाही शिकवत कसं ठेवायचंय काय? थांब विचारते. हा काय शिकवत पण नाही. ABCD आणि काय शिकवतात? ABCD 1 2. बरं दर 5 मिनिटं आणि नंतर द्या. तर खूप दिवसातनं आज मी पनीर बनवणार होते, कारण मला पनीरची भाजी येत नाही व्यवस्थित बनवायला. किती पण तुम्ही मसाला चांगला करा, काही करा, पण येतच नाही. त्याच्यामुळे मी आता त्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही आणलं तर बाहेरूनच भाजी आणतो. तर हे मी शेवचीच वगैरे भाजी करत असते सोमवारची. पण हे म्हणले की शेवची भाजी पौष्टिक असते का, पनीर पौष्टिक असतं, त्याच्यामुळे आज म्हटलं जाऊ दे कसं होईल तसं करणार. आणि ह्यांना अगोदरच सांगितलं होतं की मी पनीरची भाजी आज करते, पण कशी होईल जशी होईल तशी खायची. मला काय परत म्हणायचं नाही की अशीच झाली आणि तशीच झाले. मग पनीर घेऊन आले मी आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुतलं. अगोदर धुवून घेते मी. आणि मग थोडंसं मीठ टाकलं, मिरची पूड टाकली आणि हळद टाकली आणि ते सगळं मिक्स करून पनीर एका साईडला ठेवून दिलं मॅरिनेट करायला. आणि नॉर्मलच आपला मसाला केला, जो की कांदा टोमॅटो वगैरे भाजून आपण करतो, अद्रक लसूण, खोबरं नाही घातलं, बाकी सगळं घातलं. आणि त्याच्यानंतर पनीरची आपली भाजी रेडी झाली आहे. लास्टला कसुरी मेथी टाकली बघा आणि आपली पनीरची भाजी रेडी झाली आहे. पनीरची भाजी, श्रीखंड, चपाती, भात वगैरे होतं जेवणामध्ये. नंतरचा व्हिडिओ काय कंटिन्यू नाही केला मी, कारण रेग्युलरचंच काम होतं. तर आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.